जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे अर्धा फूटवर उचलून गोदावरी नदी पात्रात 3500 क्युसेक या वेगाने विसर्ग सुरू केलाय। यामध्ये पाण्याची आवक बघून विसर्गात वाढ केली जाईल असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले। गोदा काठावरील गावातील नागरिकांनी सावधान राहावे, पात्राकडे जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले। जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात कधी पाणी सोडणार याची उत्सुकता संपूर्ण मराठवाड्याला लागली होती। सोमवारी दुपारी 1 वाजता जायकवाडी पाटबंधारे विभागाने धरणाचे 6 दरवाजे वर उचलून त्यातून 3000 क्युसेक या गतीने गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केल्याने गोदावरी नदी पात्र दुधडी भरून वाहू लागले। यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सबनीवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। जायकवाडी धरण हे ओव्हरफ्लो झाले असून या धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग कधी केला जाईल याबाबतची उत्सुकता संपूर्ण मराठवाड्याला होती। आज तो दिवस आला। पाटबंधारे विभागाने जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजापैकी 6 दरवाजे अर्धा फूट वर उचलून यामधून 3500 क्युसेस या वेगाने विसर्ग गोदावरी पात्रात सुरू केला आहे। त्यामुळे गोदावरी नदी सध्या थोडी भरून वाहत आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता पाटबंधारे विभागाने 6 ते 6 दरवाजे या ठिकाणी उघडे करून गोदावरी पात्रात पाणी सोडलेले आहे। हळूहळू याच्यात पुन्हा वाढ होणार आहे। आज रोजी जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 97% झाली आहे। आता याच्यानंतर जर पाऊस वरच्या धरणामध्ये पाऊस झाला तर त्या येणाऱ्या पावसाचे पाणी पुन्हा गोदावरी पात्रात सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आज जायकवाडी प्रकल्प 97.50% भरलेला आहे। सर्वच माझ्यासह सर्व शेतकरी बंधूंना खूप आनंद झालेला आहे। जवळपास या प्रकल्पावर 5 जिल्ह्याचं लाभक्षेत्र आहे आणि त्याच्यानंतर जलाशयावर 2 जिल्हे आहेत। ह्या सगळ्यांना पिण्याचं पाणी आहे। जवळपास पिण्याचं 150 दशलक्ष घनमीटर पाणी आहे। इंडस्ट्रीजसाठी पाणी आपण या ठिकाणी देतो। त्यामुळे ह्या इंडस्ट्री असेल, जनता असेल किंवा लाभक्षेत्रातले शेतकरी असतील, ह्या सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। आज नाशिक नगर भागातून साधारणतः 12,000 क्युसेक वेगानं पाणी आपल्या धरणामध्ये प्राप्त होत आहे आणि धरण 97.50% भरलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाचं जी आपली तांत्रिक ही आहे टेबल आहे त्यानुसार आम्ही या धरणातून आज दुपारी 1 वाजता 3144 क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडलेलं आहे। याबाबत आम्ही 2 दिवसापूर्वीपासून सर्व गावकऱ्यांना, सर्व प्रशासनाला आम्ही सगळे सतर्कतेचा इशारा दिला होता। आज सकाळीसुद्धा आम्ही महसूल यंत्रणेशी सगळ्याशी संपर्क करून हा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे।